आता पाहायचं आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 17. तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला की हा जो लॉग दिलाय ना त्या लॉगमुळे आपल्याला लॉगरिथमच्या प्रॉपर्टीज यूज करून थोडं सिम्प्लिफाय करून घेता येईल. सिम्प्लिफाय करून घ्यायचं याला, कारण की काय होत आहे ना की लॉगच्या मध्ये ह्या ज्या टर्म्स आहेत ना या मल्टिपल टर्म्स आहेत ज्या की मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये दिसत आहेत. जेव्हा पण अशा मल्टिपल टर्म्स मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनमध्ये असतील ना तर तेव्हा लॉगरिथमचा यूज करून आपण त्या मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनवाल्या टर्म्सला ना ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. राईट, त्यासाठी आपण लॉगरिथमचा रूल शिकलेलो आहोत. काय सांगितलं होतं मी तुम्हाला त्या दिवशी की लॉग ऑफ ए अपॉन बी असू द्या किंवा लॉग ऑफ ए इंटू बी अपॉन सी इंटू डी असं काही पण असू द्या. तर या केसमध्ये काय करतो आपण लॉग प्रत्येकाचा सेपरेट करतो आणि जो डिनोमिनेटरवाला आहे त्याला निगेटिव्ह साईन लावायचा, न्यूमरेटरवाल्याला पॉझिटिव्ह. इथे पण आपण तसं करू शकतो. लॉग ए, लॉग बी, लॉग सी, लॉग डी. पण मग न्यूमरेटर्सवाल्यांना पॉझिटिव्हचं साईन आणि डिनोमिनेटर्सवाल्यांना निगेटिव्हचं साईन यूज करणार. मग न्यूमरेटरला किती असू द्या, डिनोमिनेटरला किती टर्म्स असू द्या, आपण या पद्धतीने ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये त्यांना कन्वर्ट करून घेऊ शकतो. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण या प्रॉपर्टींचा यूज करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी गिवन फंक्शनला आपण वाय कन्सिडर केलं. डायरेक्ट डिफरन्शिएट करणार नाही आहेत आपण. देअरफॉर वाय इज इक्वल टू लॉग ऑफ ही टर्म इंटू ही टर्म असं आहे की नाही इथे. मग या टर्मचा लॉग सेपरेट म्हणजे लॉग ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर सेपरेट प्लस करून लॉग ऑफ 5 मायनस 4x रेस टू पॉवर 3/2 मायनस लॉग ऑफ अंडर रूट ऑफ क्यूब रूट येतो क्यूब रूट ऑफ 7 मायनस 6x असं करून घेतलं आपण. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला एक काम करता येईल की हा जो एक्स स्क्वेअर आहे ना या एक्स स्क्वेअरला अगेन लॉगरिथमच्या प्रॉपर्टीनुसार पुढे मल्टिप्लिकेशनमध्ये घेऊन येता येईल. मग याला आपण एक्स स्क्वेअरला असा आणला इंटू लॉग ई प्लस लॉग ऑफ 5 मायनस 4x इंटू हा 3/2ला आपण पुढे घेऊन येणार मायनस लॉग ऑफ हा जो क्यूब रूट आहे ना त्याला आपण पॉवरच्या फॉर्ममध्ये म्हणजे इंडेक्सच्या फॉर्ममध्ये असं लिहू शकतो. हे लिहू शकतो की नाही. ही प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितलेली आहे ऑलरेडी की असं जर कधी काही असेल की काहीतरी सपोज आपण म्हणूया nth रूट ऑफ ए रेस टू एम असं असेल तर याला आपण ए रेस टू पॉवर एम अपॉन एन असं लिहू शकतो. राईट. मग या प्रॉपर्टीनुसार आपण याला या क्यूब रूटला ना असं लिहून घेतलं. हा वरचा 1 कसा काय आला कारण की याच्या पॉवरमध्ये इथं वरती काहीच नसेल तेव्हा काय असतो 1 असतो. म्हणजेच आपण याला 1/3 असं पॉवरमध्ये कन्सिडर करू शकतो. ते केलं. राईट. हे असं पॉवरच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट का केलं आपण याला कारण की आता या 1/3ला आपल्याला पुढे घेऊन येता येईल. ठीक आहे. म्हणजे तो कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशनमध्ये येऊन जाईल आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायला इझी होऊन जाईल. म्हणजे याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेण्याऐवजी याचा हा 1/3 पुढे आणल्यानंतर डेरिव्हेटिव्ह घ्यायला इझी होणार आहे म्हणून आपण तसं केलं. ठीक आहे. आता इथे आपल्याला या लॉग ईला 1 लिहिता येईल कारण की लॉग ईची व्हॅल्यू किती असते 1 असते. सांगितलं होतं मी त्या दिवशी की लॉग ईची व्हॅल्यू येते 1. याचा बेस काय असतो इथे नसतो तेव्हा ई असतो. जेव्हा हे दोघं सेम असतील तेव्हा याचा आन्सर काय येणार आहे 1. मग अशा प्रकारे आपण मग काही पण घेऊ शकतो. लॉग ए टू द बेस ए जर असेल तर याचा आन्सर 1 येईल. पण जर कधी फक्त लॉग ए असंच असेल तर याला आपण असं 1 डायरेक्ट लिहू शकत नाहीत. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे. इथं बेस दिलेला आहे, इथं बेस दिला आहे का नाही आहे. जेव्हा बेस दिलेला नसतो तेव्हा काय असतो तो ई असतो. आणि प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला काय सांगितलं की जेव्हा हे दोघं सेम असतील तेव्हा आन्सर येणार आहे 1. हे सेम आहेत का मग नाही, म्हणून मग हा आन्सर 1 येणार नाही आहे याचा. ठीक आहे. लॉगरिथमच्या या प्रॉपर्टीज या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील आणि त्या यूज पण करायच्यात. ओके. त्यानंतर मग आता इथे लॉग ईला आपण 1 घेतला 3/2 इंटू लॉग ऑफ 5 मायनस
4x मायनस हा जो 1/3 आहे 1/3 ला आपण लॉगरिथमच्या प्रॉपर्टीनुसार पुढे घेऊन आलो log of 7 minus 6x हा x² ॲज इट इज प्लस 3/2 इंटू log of 5 minus 4x minus 1/3 इंटू log of 7 minus 6x. दिस इज y. आता याला आपल्याला डिफरन्शिएट करणं इझी होणार आहे. आपण जर डायरेक्ट इथं डिफरन्शिएट केलं असतं ना तर ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड झालं असतं. म्हणून मग आपल्याला ते कॉम्प्लिकेशन्स कमी करून घेण्यासाठी काय करावं लागलं तर याला लॉगरिथमच्या प्रॉपर्टीजचा यूज करून असं सिम्प्लिफाय करून घ्यावं लागलं. हे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आता आपण याला डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू x. आता यानंतर आपण काय करणार तर याचा आणि याचा या तिघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट करून घेणार. तिघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेटली सॉल्व करणार. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू डायरेक्ट लिहा आता. ठीक आहे. x² चा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार आपण ट्वाइस x प्लस हा 3/2 इंटू लॉग आहे म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घेताना काय करायला लागणार आपल्याला 3/2 ला बाहेर घेणार ॲज इट इज आणि dy बाय dx ऑफ लॉग 5 minus 4x असं करणार. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा मायनस आता हा 1/3 पण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेणार फक्त log of 7 minus 6x चा ट्वाइस x प्लस 3/2 इंटू हे कंपोजिट फंक्शन आहे ना लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेणार आधी कसा येणार 1/5 minus 4x इंटू dy by dx ऑफ 5 minus 4x. याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार मग 5 चा सेपरेट 0 मायनस 4x चा डेरिव्हेटिव्ह येणार 4. डायरेक्टली याला सवय करायची आपल्याला. आता भरपूर टाइम वेस्ट झाला एक स्टेप्स लिहिण्यामध्ये राईट. आता या डायरेक्ट स्टेप्स तुम्हाला लिहिता यायला पाहिजेत एक्झाम मध्ये पण तुम्ही असं डायरेक्ट लिहू शकतायत लिहायचे आहेत. कळतंय काय सांगतोय. ठीक आहे. मायनस हा 1/3 ॲज इट इज इंटू लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मग 1/7 minus 6x इंटू 7 minus 6x चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट कसा 0 minus 6 ट्वाइस x प्लस 3/2 इंटू 1/5 minus 4x इंटू हा -4 मायनस 1/3 इंटू 1/7 minus 6x इंटू -6. इथे आता हा 2 1 जा 2 2 2 जा 4 करू शकतोय 3 1 जा 3 3 2 जा 6 ट्वाइस x ॲज इट इज प्लस हे न्यूमरेटर्स पहा आता एकदा व्यवस्थित -2 इंटू 3 -6 अपॉन 5 minus 4x मायनस हा -2 इंटू 1 म्हणजे -2च राहणार. या मायनसला पुढे घेऊन या मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाणार. न्यूमरेटरला आहे 2 अपॉन 7 minus 6x. इथपर्यंत केला आपण याला असं. आता याला आपण ना सिम्प्लिफाय करू शकतोय अजून फ्रॅक्शन्सच्या रूल्सनुसार. काय करणार आपण या -6 ला मल्टिप्लाय हा डिनोमिनेटर करणार आणि 2 ला मल्टिप्लाय हा डिनोमिनेटर करणार. ठीक आहे. म्हणजे हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहेत आपण आणि त्यानुसार मग पुढे सिम्प्लिफाय करणार. हा इकडे ट्वाइस x therefore dy by dx is equal to twice x plus हा -6 जो आहे त्याला मल्टिप्लाय करणार आपण 7 minus 6x प्लस 2 इंटू या 2 ला मल्टिप्लाय करणार आता आपण 5 minus 4x अपॉन या दोघं डिनोमिनेटर्सचा प्रोडक्ट घेणार आपण आता 5 minus 4x इंटू 7 minus 6x. असं करून घेतलं. आता यानंतर आपल्याला हा डिनोमिनेटरचा प्रोडक्ट सॉल्व करायचा आहे. हे दो -6 ला या दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे. 2 ला पण या दोघांना मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. ठीक आहे. ट्वाइस x प्लस आता हा -42 प्लस 36x
प्लस आता 2 × 5 10 मायनस 2 × 4 8x अपॉन इथे याला 5 ला या दोघांना मल्टिप्लाय करून घेणार 5 × 7 35 मायनस 5 × 6 30x मायनस 4 × 7 मायनस 28x प्लस होऊन जाणार दोघं मायनस इंटू मायनस 4 × 6 24 x × x x² असा केला ट्वाइस x प्लस इकडे हा न्यूमरेटर मध्ये पहा आता -42 प्लस 10 म्हणजे किती होणार -32 36 मायनस 8 प्लस वाला येणार मायनस नाही प्लस 36 इंटू मायनस -8 आहे 36 मायनस 8 म्हणजे प्लस 28x अपॉन 24x² ला पुढे लिहा मिडलला ह्या दोघांची ॲडिशन करून लिहिणार 30 प्लस 28 होतील 58 म्हणजे -58x प्लस 35 28 ला आधी लिहा -32 अपॉन 24x² मायनस 58x प्लस 35 तुम्ही याला इथे मल्टिप्लाय करू शकताय नाही पण केलं तरी चालणार आहे एवढं ठीक आहे ना किंवा तुम्ही हे पण आता डिपेंड करतं की किती मार्क्सला क्वेश्चन आहे समजा 2 किंवा 3 मार्क्सला असेल तुम्ही इथपर्यंत पण केलं तरी चालणार आहे आणि जर कधी 4 मार्क्सला असेल तुम्हाला इथपर्यंत तरी मिनिमम येणंच आहे कळत आहे का सांगतो म्हणजे या दोघं टर्म्सला बेस सेपरेट करून असं करू शकतायत समजा ठीक आहे ना ही स्टेप एवढी फारशी इम्पॉर्टंट नाही आहे पाहायला गेलं तर जास्त इम्पॉर्टंट तुमचं ही स्टेप मिनिमम तुम्ही इथपर्यंत पोहोचलेच पाहिजे समजतंय काय सांगतो मी ओके हा होता नंबर 7 त्यानंतर आहे नंबर 8 आता नंबर 8 जे एक्झाम्पल आहे ना तर ते पुन्हा या नंबर 7 सारखंच आहे ऑलमोस्ट log of a cos x अपॉन x² मायनस 3 ब्रॅकेट क्यूब इंटू log x हा आहे नंबर 18 याला पण आपण काय करणार लॉगरिथमच्या प्रॉपर्टीनुसार सॉल्व करणार आहे सगळ्यात आधी लॉगरिथमच्या प्रॉपर्टीनुसार याचा लॉग तिघांचा लॉग सेपरेट करणार पॉवरमध्ये जे असेल त्याला आपण पुढे मल्टिप्लिकेशनमध्ये आणणार जसं इथं केलं होतं ना या लॉग घेतल्यानंतर पॉवरवाली टर्म पुढे आणली एक पॉवरची टर्म पुढे आणली तसा हा cos x पण पॉवरमध्ये जाणार आहे ना या cos x ला पण आपण पुढे घेऊन येणार म्हणजे cos x पुढे आणि log a त्याच्यानंतर cos x इंटू log a असं बनेल ते ठीक आहे आणि मग तो log a कॉन्स्टंट असेल डेरिव्हेटिव्ह जेव्हा घेणार तुम्ही त्या log a ला आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेणार log a चा डेरिव्हेटिव्ह 1/x घेऊ नका का कारण की तो कॉन्स्टंट आहे कळतंय काय सांगतोय कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह जिथं घेण्याची वेळ आली तिथं तो 0 येतो किंवा मग जर कधी कॉन्स्टंट आहे जर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन मध्ये असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह नाही घेता आपण त्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढतो तो ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये असेल कॉन्स्टंट तेव्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण ठीक आहे ना माहिती तुम्हाला हे सगळे रूल्स ठीक आहे आता याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही तुमच्या पद्धतीने स्वतः सॉल्व करणार आहात घरी ट्राय करता येईल का पण कोणाकोणाला वाटतंय की मी सॉल्व करू शकतो वाटतंय ठीक आहे ट्राय करणार घरी ओके हा होता नंबर 18 नंबर 19 थोडा वेगळा इथं लॉग नाहीये आहे सिंपल जे एक्झाम्पल आहे त्याला आपण सगळ्यात आधी लिहून घेणार y = 25 raised to power log of sec x to the base 5 minus 16 raised to power log of tan x to the base 4 बोलणाऱ्यांना मी मागे उभं करून द्यायला सांगितलं आहे ना बोलू नका ना शांतता ठेवा शिकवतोय मी हां लक्ष द्या तुम्ही शिकायला आलेले आहेत
समोर पहा, लहान मुलांसारखं सांगावं लागतं असं. लक्ष द्या इकडे. आता या ठिकाणी आपल्याला इथे सेपरेट लॉग तर काही दिसत नाहीये. सेपरेट लॉग दिसतोय का? नाही दिसत आहे, राईट. मग आपण एक काम करणार, इथे लॉगरिथमची प्रॉपर्टी यूज करणार, पण ती कोणती? तर ती ही प्रॉपर्टी पहा, लॉग ए रेस टू काहीतरी लॉग एक्स असेल आणि याचा लॉगचा पण बेस ए असेल ना, तर तेव्हा याचा आन्सर येतं एक्स. ही प्रॉपर्टी तुम्हाला सांगितली, ही प्रॉपर्टी आपण इथे यूज करणार आहेत. म्हणजे कसं, जसं की समजा हा 10 असेल, याच्या पॉवरमध्ये लॉग इथे हा एक्स म्हणजे काही पण असू शकतो समजा, पण मग इथं बेस पण 10च असला पाहिजे. म्हणजे हा बेस आणि लॉगचा पण बेस हे दोघं जेव्हा सेम असतील ना, तेव्हा याचा आन्सर हे येतं, हे जे असेल ते. म्हणजे जसं की आता लॉग ऑफ वाय पण असेल किंवा वाय प्लस एक्स प्लस काहीतरी 3/2 असं जे पण असेल, पण या लॉगचा बेस जर किती 2 असेल आणि इथं पण बेस 2 असेल, म्हणजे 2च्या पॉवरमध्ये एवढं सगळं काही असेल, हे सगळं काही जे आहे त्याच्यामध्ये लॉग आहे आणि त्याचा पण बेस 2 आहे, म्हणजे हे दोघं सेम असतील ना, तर याला तुम्ही एवढं न लिहिता डायरेक्ट असं लिहू शकतात वाय प्लस एक्स प्लस 3/2 या प्रॉपर्टीनुसार. ठीक आहे. मग तसंच आपल्याला याचं पण करता येईल. पण मग सर इथं प्रॉब्लेम असा आहे की इथं बेस 5 आहे, पण इथं बेस 5 आहे का? नाहीये. इथं काय बेसमध्ये 25 आहे. मग या 25ला आपण असं लिहू शकतो पहा 5 स्क्वेअर. 25ला काय लिहू शकतो आपण? 5 स्क्वेअर, राईट. हा इकडे आहे लॉग ऑफ सेक एक्स टू द बेस 2 मायनस, अरे सॉरी इथे 5 आहे. हा 16ला पण ना आपण ना 4 स्क्वेअर लिहू शकतो. इकडे आहे लॉग ऑफ tan x टू द बेस 4. आता काय ना की सर हा बेस 5 आहे, इथं पण बेस 5 आहे, पण हा इथं 2 पण आहे ना, राईट. मग ह्या 2ला आपण काय करणार, या लॉग सोबत मल्टिप्लाय करू शकतो. ही प्रॉपर्टी ए रेस टू एम रेस टू पॉवर ब्रॅकेटमध्ये पुन्हा अजून असा काहीतरी असेल कोणी पण, तर यांच्यामध्ये काय होतं की m इंटू n होतो. म्हणजे हा m आणि n हे दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये होतात, दोघं इंडायसेस. ठीक आहे. मग तसं इथं पण होईल मग की हा 5चा स्क्वेअर जो आहे ना, तो स्क्वेअर या लॉग सोबत मल्टिप्लाय होऊन जाईल. म्हणजे 2 इंटू लॉग ऑफ सेक एक्स टू द बेस 5 मायनस, तसं इथं पण होणार 4 रेस टू पॉवर 2 इंटू लॉग ऑफ tan x टू द बेस 4. आता हा जो लॉगच्या सोबत 2 मल्टिप्लिकेशन मध्ये ना, तर या मल्टिप्लिकेशनच्या टर्मला आपण लॉगरिथमच्या इथं वरती घेऊन जाऊ शकतो. वरती असेल त्याला समोर घेऊन येऊ शकतो, समोर असेल तर तो वरती घेऊन जाऊ शकतो. ही प्रॉपर्टी आपण शिकलोय की नाही. लॉग ऑफ, घरी जाऊन रिव्हिजन करत जा या प्रॉपर्टींची, तुम्ही व्हिडिओमधून लिहू शकतात. लिहिलेत की नाही? कोणी कोणी लिहिलेले आहेत लॉगरिथमच्या प्रॉपर्टी अशा सेपरेट काढून? बाकीच्यांना काहीच घेणं देणं नाही, डायरेक्ट अभ्यास करण्याची पद्धतच माहिती नाही त्यांना की अभ्यासमध्ये या गोष्टी अशा कराव्या लागतात. लॉगरिथमच्या प्रॉपर्टीज आतापर्यंत कमीत कमी 7-8 प्रॉपर्टी तर लिहून दिल्याच असतील तुम्हाला, बरोबर आहे की नाही, मागच्या 2-3 लेक्चर्समध्ये, बरोबर आहे की नाही? किती? 7 लिहिले आहेत का? यस, मी एक अंदाज सांगितला 7-8 समजा, बरोबर. पण मग त्या सगळ्यांना व्यवस्थित एका ठिकाणी लिहून घेणं हे काम तुमचं आहे. ते पण मला जर सांगावं लागेल तर मग इतके तर तुम्ही लहान नाही आहेत, बरोबर आहे की नाही. किंवा जे समजदार आहेत किंवा जे समजतायत की नाही नाही हे आपल्याला लागणार आहेत, इम्पॉर्टंट आहेत, तर त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे, बरोबर. कुठतरी एका ठिकाणी सेपरेट काढून ठेवले, बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला असे सेपरेट नाही लिहून दिले, ते असे रँडमली केव्हा कोणती त्याची प्रॉपर्टी सांगितली, बरोबर आहे की नाही. सगळेच जर कधी एकाच टायमाला सांगत बसलो ना तर वेळ जातो, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सगळे एका टायमाला सांगून दिले ना तर तुम्हाला ते खूप लोडेड वाटतं. म्हणून मग मी त्यांना पार्टमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय, जिथे जी लागेल तिथं ती सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण या प्रॉपर्टी पण बऱ्याचदा रिपीट पण झालेल्या आहेत, बरोबर आहे की नाही. ही प्रॉपर्टी जी मी आता इथे सांगतोय समजा, ही पण बऱ्यापैकी रिपीट झालेली झाली की नाही भरपूर एक्झाम्पल्समध्ये आतापर्यंत तरी, राईट. मग ती प्रॉपर्टी बोललो पण ना तरी तुमच्या माइंडमध्ये येऊन जायला पाहिजे. ठीक आहे, लक्ष द्या इकडे. आता ह्या प्रॉपर्टीनुसार आपण हिला आता रिव्हर्स अप्लाय करू. म्हणजे जो इथं प्रोडक्टमध्ये ना लॉगच्या सोबत याला आपण वरती घेऊन जाऊ शकतो, हे इथं वरती, राईट. तसं आता ह्या 2ला आपण इथं शिफ्ट करू शकतो. 5 रेस टू लॉग ऑफ सेक एक्स ब्रॅकेट स्क्वेअर असा होईल. तो 2 इथं वरती चालला जाईल. याचा बेस आहे 5.
मायनस इथे पण तसंच होणार 4 रेज टू पॉवर लॉग ऑफ tan x ब्रॅकेट स्क्वेअर, याचा बेस आहे 4. हे एवढं सगळं का केलं आपण, कारण की आता आहे ना हा आणि हा पा बरोबर सेम येतोय, म्हणजे मग याला आपण लॉगरिथमच्या प्रॉपर्टीनुसार डायरेक्ट काय लिहू शकतो, सेक x ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मायनस हा आणि हा सेम आलेत पुन्हा, म्हणजे आता आपण या लॉगरिथम मुळे काय करू शकतो, एवढं सगळं कॅन्सल करून फक्त tan x ब्रॅकेट स्क्वेअर याला लिहू शकतो. आता हा आणि हा दोघं सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये दिसत आहेत, यांना आपण डायरेक्टली डिफरन्शिएट करू शकतो सेपरेटली रूलनुसार, बरोबर. सो नाउ डिफरन्शिएट अबाव फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x, वी गेट dy बाय dx इक्वल टू, आता याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट डायरेक्ट लिहू शकतो आपण 2 इंटू सेक x आणि पुढे काय जोडणार dy dx ऑफ सेक x माइनस 2 इंटू tan x इंटू dy dx ऑफ tan x. सेक x चा डेरिव्हेटिव्ह काय तो सेक x इंटू tan x माइनस 2 tan x, tan x चा डेरिव्हेटिव्ह येतो सेक स्क्वेअर x, सेक x इंटू सेक x सेक स्क्वेअर x इंटू tan x माइनस 2 इंटू tan x इंटू सेक स्क्वेअर x. हे पहा व्यवस्थित, हे आणि हे दोघं सेम आहेत, दोघं टर्म सेम आहेत, बरोबर आहे का, आहेत. इथं पण 2 आहे, इथे पण 2 आहे, त्याच्यासोबत इंटू tan x आहे, इथं पण tan x आहे, इथं सेक स्क्वेअर, इथं सेक स्क्वेअर आहे, फक्त ते रिअरेंज करावे लागतील, पण दोघं टर्म्स एकच आहेत आणि दोघांमध्ये सबट्रॅक्शन आहे. सबट्रॅक्शन आली म्हणजे दोघं काय होतील, बरोबर कॅन्सल. आन्सर आला याचा 0. दिस इज dy बाय dx. हे समजले इथपर्यंत, कोणाकोणाला समजतंय, ठीक आहे. आता हेच एक्झाम्पल अजून सिंपल होऊ शकलं असतं, याच्यापेक्षा पण अजून कसं ते सांगतो. आता सध्या आता हे जे आहे हे पण तुमच्याकडे असू द्या, याच्यापेक्षा अजून सिंपल कसं होणार पा लक्षात घ्या. इथे जे आपण फोटो काढून घ्या वाटलं तर आधी. इथे ना डायरेक्ट डिफरन्शिएट बोलू नका, लक्ष द्या. इथे डायरेक्ट डिफरन्शिएट न करता अजून याला सिंप्लिफाय करण्याचा चान्स होता आपल्याकडे. तो कसा ते सांगतो. हा याला आपण सेक स्क्वेअर एक्स असं लिहू शकतो, मायनस याला आपण टॅन स्क्वेअर एक्स असं लिहू शकतो. सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स याची व्हॅल्यू येते 1. फंडामेंटल आयडेंटिटी पण आपण शिकलोय. काय शिकलोय, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू, ही फंडामेंटल आयडेंटिटी आहे की नाही. आणि मी जेव्हा तुम्हाला ट्रिग्नोमेट्री शिकवलं ना, तर तेव्हा या आयडेंटिटीला मॉडिफाय करायचं असतं किंवा मॉडिफाय करू शकतो आपण, या गोष्टी केल्या होत्या आपण तेव्हा, बरोबर. मग याला जर मॉडिफाय असं केलं आपण कसं, तर टॅन स्क्वेअर एक्सला आपण तिकडे घेऊन गेलो, समजा इकडे राहणार 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स, टॅन स्क्वेअरला तिकडे शिफ्ट केल्यानंतर असं होऊन जाईल सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. काय झाला मग 1, तोच इथे सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स, म्हणजे मग याला आपण काय लिहू शकतो डायरेक्टली 1. वायची व्हॅल्यू 1 मिळाली, बरोबर आहे की नाही. आता याला आपण डिफरन्शिएट करणं जगातलं सगळ्यात सोपं काम आहे मग, बरोबर आहे की नाही. येस, आता याला आपण डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू कॉन्स्टंट आहे ना 1, 1 चा डेरिव्हेटिव्ह काय ना डायरेक्ट 0. समजलं का आपण. म्हणजे इथं मला असं वाटतंय की डेरिव्हेटिव्ह घेण्यापेक्षा सिम्प्लिफिकेशन तुम्हाला जमलं पाहिजे. आणि जे सिम्प्लिफिकेशन तुम्हाला बऱ्याचदा आहे ना ट्रिग्नोमेट्रीच्या यूज करूनच करायचं आहे भरपूर वेळेस. एक ट्रिग्नोमेट्री आणि एक लॉगरिथमच्या प्रॉपर्टीज, या 2 गोष्टी आहेत. कळतंय काय सांगतोय. लॉगरिथमच्या प्रॉपर्टीज इझी आहेत, भरपूर प्रॅक्टिस झाल्यानंतर त्या लवकरात लवकर समजून जातात लॉगरिथमच्या प्रॉपर्टीज. पण आहे ना हे जे ट्रिग्नोमेट्री आहे ना, हे थोडंसं तुमचं डोकं खातं. त्यासाठी ट्रिग्नोमेट्रीची आधी खूप चांगली प्रॅक्टिस झालेली असली पाहिजे.
ट्रिग्नोमेट्रीचं सिम्प्लिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. त्यात पण काहीतरी 7-8 प्रकार आहेत, ते 7-8 प्रकारच तुम्हाला व्यवस्थित करणे आहेत हे पण सांगतो. ठीक आहे. त्यातलं एक एक्झाम्पल काल पाहिलं होतं आपण, जिथे ॲडजस्टमेंट केली होती आपण 1 + sin x आणि एक 1 - sin x वाला ते एक्झाम्पल, बरोबर आहे की नाही. तिथं काय ॲडजस्टमेंट केली ते तुम्ही शिकलेत, बरोबर. त्याच एक्झाम्पलला आपण अजून वेगळ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकलो असतो. ठीक आहे. पण मी सगळेच प्रकार जर कधी सांगत बसलो तर मग टाईम खूप चालला जाईल आणि एकच एक्झाम्पलला आपण पूर्ण 1-1, 1.5 तास पण नाही देऊ शकत. म्हणून मग मी प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त पद्धतीने सांगण्याचा, पण मग सगळ्याच पद्धतीने सांगू शकत नाही टाईम अभावी. ठीक आहे. पण जेवढं सांगतोय तेवढं पण सफिशियंट आहे. ओके, हे समजलं आता. येस. या ठिकाणी पुन्हा आपण काय करणार तर गिवन फंक्शनला y कन्सिडर करणार अपॉन √, इथं लॉगरिथम आहे का? नाही. त्यामुळे लॉगरिथमच्या प्रॉपर्टी तर काही आपण इथे यूज करू शकत नाही आहेत. ओके. दुसरी गोष्ट, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत का? नाही. म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचा पण काही इथं रोल दिसत नाही आहे. म्हणजे याला सिम्प्लिफाय करण्यासाठीचा विषय चालला आहे आपला. ठीक आहे. अल्जेब्राच्या टर्म्स आहेत, पण मग हा अल्जेब्राला पाहून तर बिलकुल वाटत नाही या अजून सिम्प्लिफाय होत आहे असं, राईट. म्हणजे सिम्प्लिफाय काय होत नाही आहे, आपल्याला याला डायरेक्टली डिफरन्शिएट करावं लागेल. एवढं सगळं जे बोलतोय ना मी, हे आपण आता कुठल्या आधारावरती बोलतोय की आतापर्यंत जेवढे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत ना आपण डेरिव्हेटिव्हसाठी, तर त्या एक्झाम्पल्समध्ये 2 गोष्टी झाल्यात. एक तर मग डायरेक्ट डिफरन्शिएट केलं आहे आपण काही एक्झाम्पल्सला, आणि काही एक्झाम्पल्सला डायरेक्ट डिफरन्शिएट न करता आधी त्यांना काय केलं आपण, सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय करून त्याला इतकं सिम्पल बनवून टाकलं की त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणं खूप सिम्पल होईल. कळतंय का मला काय म्हणायचं आहे? अशा पद्धतीने पण आपण सिम्प्लिफाय केलेले आहेत बरेचसे एक्झाम्पल्स. बट प्रत्येक एक्झाम्पल सिम्प्लिफाय होईलच हे सांगू शकत नाही आपण, बरोबर आहे की नाही. जे एक्झाम्पल वाटतंय की सिम्प्लिफाय होणार त्याला आपण सिम्प्लिफाय केलं, जे नाही वाटत आहे सिम्प्लिफाय होणार आहे असं किंवा नाही होते सिम्प्लिफाय, तर त्याला आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करणार आहे. कळतंय काय सांगतोय मी? ठीक आहे. या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. डायरेक्ट सिम्प्लिफाय होत असेल तर करायचं आहे, डायरेक्ट सिम्प्लिफाय होत नसेल तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे डायरेक्ट, आणि डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर मग सिम्प्लिफाय होतात, असे काही एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे ना. येस. मग आता याला आपण डायरेक्टली डिफरन्शिएट करणार आहेत विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता याचा लेफ्ट हँड साईडचा डेरिव्हेटिव्ह, देअरफॉर d/dx ऑफ y इक्वल टू राईट हँडचा आपण डेरिव्हेटिव्ह हे जे आहेत ते. ओके. हा डेरिव्हेटिव्ह आपण आता डायरेक्ट लिहा. कसं लिहिणार आपण याचा डेरिव्हेटिव्ह? आठवत असेल तुम्हाला, आपण याला u/v फॉर्ममध्ये पहा, बरोबर. u/v रूल काय सांगतो आपल्याला? सगळ्यात आधी येस लाईन मारून घ्यायची आणि कुठं मारायची ती याच्या समोर, बरोबर. ठीक आहे. या डिनोमिनेटरचा x² - 5 त्याचा घ्यायचा आहे आपल्याला स्क्वेअर. इथे मग याच्यापासूनच स्टार्ट करायचं आहे, x² - 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहा. आता तेवढी सवय झाली आपल्याला, आता तेवढी प्रॅक्टिस झाली की आपण लिहू शकतो, राईट. डिनोमिनेटर घेतला, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 4 इंटू x² + 2 ब्रॅकेट क्यूब इंटू, पुढे आता डेरिव्हेटिव्ह कोणा जोडणार? पॉवर 4चा काम संपलं, x² + 2चा डेरिव्हेटिव्ह जोडणार. काय येणार तो? ट्वाइस x, 2चा तर 0 येऊन जाईल. ठीक आहे. मायनस, आता आपण काय केलं होतं आधी याच्यापासून स्टार्ट केलं होतं डिनोमिनेटर पासून, आता स्टार्ट करणार न्यूमरेटर पासून, म्हणजे हा ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर. हा याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. हा डिनोमिनेटर पहा रूटच्या फॉर्ममध्ये दिसतोय, त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार? 1/2 रूट इंटू रूट सोडून उरलेल्या पार्टचा डेरिव्हेटिव्ह, x² - 5चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? ट्वाइस x. ही स्टेप कोणाकोणाला समजली? मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकलाय. आता हे तुम्ही डायरेक्ट एक्झाममध्ये पण असं करू शकताय. या लेवलला तुम्ही पोचले पाहिजे. पण कळतंय का काय सांगतोय? तुमच्यातले काही स्टुडंट्स आहेत असे की जे डायरेक्ट लिहू शकतायत असं, ठीक आहे. पण ज्यांना अजून पण हे डायरेक्ट असं लिहिण्याची प्रॅक्टिस नसेल, त्यांनी घरी जाऊन व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आधी एकच एक्झाम्पल 2-2, 3-3, 4-4 वेळेस सॉल्व्ह करा, तेव्हा तुम्हाला डायरेक्ट अशा गोष्टी करता येतील. नाहीतर मग काय होऊन जातं, एक्झामला आपल्याला 3च तास आहेत आणि तुम्हाला लागणार आहे पेपर सोडवायला 5 तास. कोणीच आपल्याला एवढा एक्स्ट्राचा टाईम देणार नाही आहे 2 तासाचा.
बरोबर आहे की नाही. तो टाईम आपल्याला कव्हर करावा लागतो, पण तो एक्झाममध्ये ऐन वेळेस नाही होत कव्हर. तो टाईम कव्हर करण्यासाठी इथे तुम्हाला भरपूर टाइमपास करावा लागतो. म्हणजे एक एक्झाम्पल 2-2, 3-3, 4-4, 5-5 वेळेस सॉल्व्ह करावं लागतं. तेव्हा जाऊन कुठे ते एक्झाम्पलला सॉल्व्ह करण्याचा टाईम कमी होतो तुमचा, आणि स्टेप्स पण कमी होतात. ऑब्व्हियसली स्टेप्स कमी झाल्यात म्हणजे टाईम पण कमी लागणारच आहे सॉल्व्ह करण्यासाठी. कळतंय काय सांगतोय मी. म्हणून एक्झाम्पल्स हे मल्टिपल टाईम सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला टाईम वेस्ट होताना दिसेल, पण याचा 101% फायदा तुम्हाला एक्झाममध्ये होताना दिसेल. जर आता तुम्ही मल्टिपल टाइम्स एक्झाम्पल सॉल्व्ह केले नाहीत ना, तर एक्झाममध्ये तुम्हाला तो क्वेश्चन रीड केल्यानंतर त्याचा आन्सर डायरेक्ट फायनल आन्सर एकाच अटेम्प्टमध्ये लिहिण्याचा कॉन्फिडन्स नाही राहत, जर कधी आता तुम्ही प्रॅक्टिस केलेली नसेल तर. पण हीच जर प्रॅक्टिस तुम्ही व्यवस्थित केलेली असेल ना आधीच, तर एक्झाममधला कुठलाही क्वेश्चन येऊ द्या, त्याला डायरेक्ट अटेम्प्ट करू शकतायत तुम्ही. नाही तर मग काय करतात, थांबा मी आधी रफमध्ये सॉल्व्ह करतो, मग काय नाही ते पाहतो, आणि मग त्याला फेअरमध्ये सॉल्व्ह करतो. असं काम आपण एक्झाममध्ये करतो, पण त्याच्यामध्ये टाईम वेस्ट होतो, डबलचा टाईम जातोय तुमचा. म्हणून पेपरला टाईम अपूर्ण पडतो. ना आपण काय म्हणतो, अजून मला पूर्ण पेपर जमत होता, मी खूप हुशार आहे, मला सगळा पेपर येत होता, पण टाईमच पुरला नाही. टाईम का नाही पुरला, त्याचं कारण हे होतं की तुम्ही टाईम दिला नव्हता आधी. जो टाईम द्यायचा होता ना, त्याला तुम्ही टाईमपास समजलेत, स्वतःला हुशार समजतो म्हणून. हे पण आहे बरं, लक्षात घ्या. म्हणून आपल्याला एक्झाममध्ये टाईम पुरत नाही. लिहायचा स्पीड कमी आहे, असं कसं काय होऊ शकतं, लिहायचा स्पीड कमी आहे, होऊ शकतं. अगदी ॲव्हरेज स्पीडवाल्याला सुद्धा टाईम पुरू शकतो, पण मग त्याने ना आधी व्यवस्थित जर प्रॅक्टिस केलेली असेल तर त्याला एक्झाममध्ये टाईम पुरतो. का, कारण की त्याला एक्झाम्पलमध्ये सॉल्व्ह करत असताना डाऊट्स कमी येतात. म्हणजे त्याच्या माइंडमध्ये पुढची स्टेप पटापट येते, लवकर येते. माइंडमध्ये स्टेप लवकर आली, लिहायला टाईम लागला चालेल, पण डोक्यामध्ये विचार करायला टाईम नको लागला पाहिजे आपल्याला. पण नेमका गोंधळ आपला तिथंच होतो. कुठे होतो, इथे. लिहिण्याचा स्पीड खूप जास्त मॅटर नाही करत, करतो मॅटर, पण तितका जास्त नाही की तो सगळा ब्लेम तुम्ही ते लिहिण्याच्या स्पीडवरती करून देतात. सगळा ब्लेम आपण स्पीडला नाही करू शकत. सगळा ब्लेम आपण जास्तीत जास्त ब्लेम तुम्ही तुमच्या माइंडच्या स्पीडवरती करू शकतात. की मला स्टेपच आठवत नव्हती लवकर. ती स्टेप्स का आठवत नाही लवकर, कारण की तुम्ही प्रॅक्टिस केलेली नाही राहत. एकदा एक्झाम्पल सॉल्व्ह केलं म्हणजे झालं असं नाही राहत. 3-4-5 वेळेस सॉल्व्ह करा, तेव्हा स्पीड वाढेल तुमचा. लिहिण्याचा पण स्पीड वाढेल, आणि विचार करण्याचा म्हणजे नवीन स्टेप्स येण्याचा पण स्पीड वाढतो. तेव्हा तुम्हाला एक्झामला टाईम पुरतो. कळतंय का काय सांगतोय. फक्त बेसिक्स क्लिअर आहेत म्हणून पण नाही चालत, ह्या पण गोष्टी लागतात. या सगळ्या गोष्टी असतील सोबत तर तुमची लेवल खूप चांगली होईल, आणि अबव 90 मार्क्स आणणं खूप इझी आहे अशा विद्यार्थ्यांना. ठीक आहे, नाही तर मग पास व्हायची पण पडून जाते, असं होऊन जातं गोंधळ. आपल्याला आहेत तसे बरेचसे की ज्यांना पास व्हायची पडलेली आज रोजी. ठीक आहे, मला तर गॅरंटी पण नाही वाटत की ते पास होतील. असे पण विद्यार्थी आहेत, त्यांनी सिरियसली घ्या. आणि मी खोटं नाही सांगत आहे, मागच्या वर्षी पण फेल झालेले विद्यार्थी आहेत आपल्याच क्लासमधले. भले मॅथमध्ये नसतील झाले, दुसरा इंग्लिशमध्ये झाले असतील, पण झालेच आहेत ना फेल. कुठल्या का सब्जेक्टमध्ये होईना. आपला काय मॅथच एकच सब्जेक्ट नाही आहे, तो पास झाला म्हणजे पास होऊन गेले असं तर नाही आहे ना, दुसरे पण सब्जेक्ट आहेत. पण मग सगळ्या गोष्टींमध्ये या गोष्टी इम्प्लिमेंट होतील. ठीक आहे, लक्ष द्या इकडे. आता याला पुढे आपण काय करणार आहेत, तर हा तर ॲज इट इज हा 4 × 2x काय होऊन जाणार, तो 8x लिहून घेऊ आपण पुढे. त्यानंतर किंवा एक काम करूया, हे असं करण्याऐवजी आपण कॉमन घेऊन टाकू. जे कॉमन निघतंय ते कॉमन काढून टाकू. काय कॉमन येते आता इथे पहा, हा 2x आला कॉमन. त्यासोबत अजून x² + 2 ब्रॅकेट क्यूब आहे इथे रेस टू पॉवर 4 आहे. म्हणजे क्यूब वाली टर्म बाहेर येऊन जाईल. राईट, याच्यातनं क्यूब बाहेर येणार म्हणजे एकच उरणार, बाकी तर काही नाही अजून. ओके, 2x घेतलाय कॉमन. त्यानंतर मग x² + 2 ब्रॅकेट क्यूब हे पण कॉमन घेतलं. या दोन टर्म्स आपण कॉमन घेतल्यात. काय राहतंय मग आता इथे, रूटमध्ये x² - 5, हा 4 पण राहतोय. त्या 4ला वाटलं तर आपण पुढे लिहूया. ही टर्म पण कॉमन गेली, 2x पण कॉमन गेलाय. फर्स्ट टर्ममध्ये एवढंच रिमेनिंग असेल, एवढ्यामधून कॉमन गेल्यानंतर एवढं उरलं आहे. ठीक आहे, मायनस नंतर आता याच्यामधून जे कॉमन गेलेलं आहे
ते सोडून उरलेला पार्ट इथे लिहिणार आपण. ठीक आहे, काय उरणार इथे x² + 2 इंटू ही टर्म, याला इथं आपण डिनोमिनेटरला लिहून टाका. हा टॉईस एक्स पण कॉमन गेलाय. ठीक आहे, एवढं राहिला. डिनोमिनेटरमध्ये x² - 5 ब्रॅकेट स्क्वेअर, हा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होऊन जाईल, करून टाका. इथेच हा कॅन्सल होतोय. x² - 5 इज रिमेनिंग. आता याला ना आपण ना इथं मल्टिप्लाय करून घेणार. हा इथं मल्टिप्लाय का करतोय, बेस सेम करण्यासाठी, दोघांचा कॉमन करण्यासाठी. ठीक आहे, हा इकडे मल्टिप्लाय करणार, हे तर ॲज इट इज राहणार. इकडे काय असं कॅन्सल होण्यासारखं पण काही नाही आहे. ट्वाईस एक्स इंटू x² + 2 ब्रॅकेट क्यूब. इकडे आता हा 2 × 4 किती होणार 8. रूट इंटू रूट, दोघांचा रूटचा स्क्वेअर होऊन जाईल ना, असा होतोय. ठीक आहे, पण हा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल करून डायरेक्ट लिहू शकतो आपण. लिहिला समजा कसा, फक्त x² - 5 यांचा प्रोडक्ट, या दोघांचा प्रोडक्ट आला 8 मायनस x² + 2 इथे आपण